शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक हरिभक्तपरायण बिरुदेव महाराज खरात. संकल्पना हरिभक्तपरायण विनायक महाराज मार्कड. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. अध्याय 4. दादासाहेब मार्कड रचित शिवायन ग्रंथातील अध्याय 4. ओम श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमः. मागील अध्यायी कथन शहाजी लखुजी दोघे जण करुणा परस्पर युद्ध कंदन झाले दुश्मन रयरांचे. ऐसे काही दिन वर्ततान लखुजीशी लागली चिंत. निजाम प्रवरतला घाता ऐशी शंका दाटली. निजाम कपट करील घात ऐसे लखुजीशी वाटत. निजामशाही सोडून जात मोगलांच्या सेवेशी. लखुजी मोगल सरदार इकडे प्रस्तुत जिजाई सुंदर. तयासी झाला सुपुत्र संभाजी नाम ठेविले. यानंतर घडामोडी बहुत झाल्या कडवी कडी. तयांची वर्णने थोडी जाता जाता करू काही. रक्तांशी नामे संवत्सर सन 1623 सुमार. शहाजहान राजकुमार बंड कंच उटीला. बापा विरुद्ध बंड करून शहाजहान आला चालून. निजामशाही ग्रासाया पूर्ण दक्षिणेत उतरला. भयभीत मलिक अंबर निजामाचा तो वजीर. जाऊन आदिलशाह समोर याचना करी मदतीची. परी ते आदिलशाहे झिडकारून स्वयमिळे मोगला लागून. दोची फौज एक होऊनच 80 शस्त्र झाली. 80 विलक्षण सेना घेऊन आला शहराना. त्यांशी लढाया निजाम सेना मलिक अंबरा सज्ज करी. निजामाच्या सैन्यात थोर बोसले विरासत. विठोजीचे सर्व पुत शहाजी शरीफजी सह 1624 सेना मिळाली भातवडीस. तोंड फुटले युद्धाच विलक्षण कापाकापी. तिकडून लखुजी जाधव इकडून शहाजीराव. श्वशूर जामात खाऊन जीव परस्परे लढताती. मुसलमान कोल्हाट्याशी लढताती दोघे हाती. सुलतान फौजा पाती कैशी कळवंद लाविली. बाण सुटती सनसना आशिवार आदळती दनदना. कंदुका ऐशी शिरे गगना तुटनिया उचळती. भयंकर मार मारी दोह कडचे वीर भारी. नादन समाये अंबरी घोरांदर मांडले. पेटले असे महायुद्ध विलक्षण नरमेघ. हिंदूचा शिरछेद सुलतानासाठी करीती. अशा घनघोर संग्रामी शरीफजी आले कामी. शिर तुटून या गेल्या योमी भूमीवर आदळले. शहाजीचा निज बंधू युद्ध माझी झाला चेंदू. दुस्तर मुस्लिमांचा नादू घातक निज प्राणेशी. बंधू पडला हे कळता शहाजी क्रोधावला जैसा चित्ता. झेप घेऊन मोगला वरुता तुपान मारित सुटले.
झाली तुंबळ महामारी, मोगल धाकावले भारी, युद्ध सोडून पळाले चारी दिशाकडे प्राणरक्षिण्या, झाला संपूर्ण संग्राम, विजयी झाला शह निजाम, शहाजीने केले काम, तयासी ते कळू आले, शहाजीचा पाहून थरर मनात कळले मलिकांबर, त्यांशी द्वेषी वारंवार पान उतारा करीतसे, शहाजीशी वाटे दुःख, काय येते आपुले कौतुक, वडिलांनी भाऊ एक तख्यात पायी निमाले, आपुल्या पराक्रमाची चाड, नसे यांना भीडभाड, करण्याऐवजी कौतुक कोड, जळांत पाहती आपणासी, ऐसे मनात आणून शहाजी राजे झाले उद्विग्न, निजामशाहीच त्यागून आदिलशाहीच मिळाले, पाहुनिया शहाजीच आदिलशाह झाला खुश, लष्कर किताबास देता झाला शहाजीशी, सन 1624 झाला एक इतिहास, 3 मोठ्या आसामीच काळ घेऊन पै गेला, इब्राहिम आदिलशाह, मोगल जहांगीर बादशाह, मल्लिक अंबर सरसा, तिघही मेले कदाची, शहाजहान दिल्लीला, मोहम्मद आदिलशाहीला, फत्ते खान वजीर झाला, निजामशाही माजारी, हे 3ही पापग्रह हिंदूचा करती दाह, दुर्दैव मने काय करावे कळेना, नाशिक येथे एक कथा, वर्तली जुनाट सर्वता, श्रोते ऐका तयाची वार्ता, सावचित्ता मनासी, येथे एक मंदिर प्राचीन, नामे सुंदर नारायण, चक्रधर स्वामी येऊन गेले होते म्हणताती, हे सुंदर असे देऊळ, तेथे आले मोगल काळ, उद्ध्वस्त करुणी तात्काळ, तेथे कब्रस्थान केले, आतील रामानारायण, त्यांनी गोदावरी सजावून देह केला निजर्पण, जलसमाधी घेतल्या, असो एक ना 56 कथा, किती गावी छळाची गाथा, जोपर्यंत मुस्लिम सत्ता तोपर्यंत सुख नाही, आपुले वेदशास्त्र संपन्न, काय करीत होते ब्राह्मण, कैसे करावे संतपर्ण, याचा विचार करीता ती, गोदावरीच्या पैलतीरी, मंदिरे फुटती अहोरात्री, घेऊन पळी पंचपात्रे, ब्राह्मण ऐलतिरी भांडती, द्विज भांडती परस्परी, पिंडासाठी तिरमिरी, एक काक ही ऐसे वादन करे, पिंड भक्षिण्या द्विजाईसे, पंढरपूरचे बडवे विळ्यासाठी भांडती कडवे, देवरुखेन सरस्वत झगडे, कौरव पांडवा सारखे, कुणाचे श्राद्ध कुणी करावे, ऐसे वाद होता कळवे, सुलतानाकडे जाती अवघे, वाद निस्तरण्या कारणे, नाही उरला विमान, कणाच गेला मोडून, सर्वजण लाचार होऊन, मुस्लिमाचे पाय धुती, यवनाचे पीर पैगंबरांना पूजू लागले हिंदूला चार, स्वधर्म स्वदेश थोर याचा विसर पडेला,
लुटालुटी जाळ पोळ नित्याचाच झाला खेळ राजकर्तेच महाकाळ मुस्लिम चांडाळ उरावरी राजानेच मारिता जीवे प्रजेने त्या कोटे जावे आत्वा विक घेऊन मरावे सारा काळोख दाटला असो शहाजीराजे गेले विजापुरी सर लष्कर झाले जीव खाऊन झुंजू लागले निजामाविरुद्ध ते दवा रोज चाची अक्र कर्मकथा जिजाऊ कानी येत वार्ता तेने भयानक त्यांचा माता भडकून उठे ते दवा मुस्लिम क्रूर अतिद्वाड हिंदू तयान पुढे दगड जिजाईच महाचिडा या सर्वांची येई पे मराठे लढती जीव भावा त्यांचाच राजा का नसावा कोणासाठी उठा ठेवा करीता ती हे सरदार मराठे एकत्र मिळते एका दिले जरी लढते दिल्लीचे शासन पालते घालू शकती क्षणार्धे परीन परस्परात झुंझुन कुकुटायचे मरती देखून जिजाईचे पंचप्राण कासा विस होता ती हे मराठे महाबलिष्ठ परिनेता नसे कोणी उद्भट सर्वांची बांधून मोठा झुंजे सुलताना विरोधी ऐसा कोणी जन्म यावा ऐसे जिजाईच्या वाटे जीवा एकत्र करुणी मराठ्या सर्वा निखंदी सुलतान सत्तेसी ऐशी जिजाऊंची स्वप्ने काळ जात क्रमाक्रमाने सन 1629 सुरुवात केली पै हिंदू मास वैशाख मास होती उन्हाळ्याचे दिवस शहाजीराजे जिजाऊस भेटण्याचा पयाले जिजाऊचा संसार असा विरहातची काळ बहुवसा काळ लोटत असता ऐसा भेट झाली पतीची जिजाऊचे प्रथम बाळ संभाजी नामे सोज्वळ 5 वर्षीय होता वेळ सुंदर केवळ दिसत तसे वैशाखात झाली भेट जिजाऊ येत स्वामी निकट दुसऱ्या दिवशी वीर उद्भट समरांगणा निघाला सवे घेऊन संभाजीची शहाजी गेले कामगिरीसी इकडे चैतन्य जिजाऊशी जानवा वया लागले उलटले 2-3 मास चैतन्य नव्हाळी देहास झळाळू लागेन सावकाश आनंद लाजू लागली हृदय फुलला आनंद पोटामध्ये आनंद कंद वाढू लागला मुकुंद जिजाई छंद त्याचा जिजाई दौलता बादेच डोहाळे लागले तयास नाना परीच्या हव्यास जिजाबाईच लागला हवा एक बलख घोडा त्यावरी घालून मांडा इस्लामी सत्ता धडा कोसळावावी ऐसे वाटे हाती घेऊन तलवार महम्मदी सत्ता करावी चूर प्रजान सुखी करुणी अपार तयासी अभय द्यावे निर्मावे आपुले स्वतंत्र जुलमी उलथवावे परतंत्र हिंदू मुलखाचे पावित्र्य पुन्हा एकदा स्थापावे स्वयंशासनी बैसावे न्याय नीती राज्य करावे सुष्टांशी न भय द्यावे
दंडावे दुष्ट शत्रूसी. आयचे जिजाऊचे डोहाळे सर्व माझी आगळे वेगळे. हिंदू राष्ट्र हे सगळे स्वतंत्र करावे वाटते. जिजाऊ झाल्या गर्वार शहाजीशी कळला समाचार. राजाने केला विचार पुढील सार जाणोनी. आयशा घोर परिस्थितीत तयास ठेवावे सुरक्षित. आयचे योजनी चित्तांत खासे राजे तेथे आले. राणी सभय सवनी शिबिकेत दास दासी समवेत. शहाजीराजे सैन्यासहित शिवनेरीशी आणिल्या. मार्गी कोणी जगा फटका कोणी करील काही धोका. यासाठी राजे स्वय शिबिका घेऊन जात शिवनेरी. करी गड सबळा शिवन करी गड सबळा. जुन्नर मावळात शोभे आवळ. त्याचीच निवड तात्काळ राजे करती जिजाऊसाठी. तिथे ठेविल्या जिजाई सवे दास दासी पाही. व्यवस्था करून घाईन राजे गेले झुंजासी. एकीकडे दिवसे दिवस उल्हास वाटे जिजाईस. परंतु मध्यच वाटे त्रास जुलमी इस्लामी सत्तेचा. पाहुणी आसय पर्वता जिजाईस वाटे खोल व्यथा. अजिंक्य पर्वत पाट्यासता का गुलामी मराठ्यांशी. म्लेच्छांशी शिर दोजोरी मराठ्यांची गुलामगिरी. केदवा संपेल ही वारे जिजाऊ भारी उद्विग्ना. आसोईकडे वर्तमान दिलशाही सोडुना. पुनरपी शहाजीराजे जाना निजामशाहीत आले होते. निजामशाहीच्या बाजूने मोगलाशी चालू होते लढणे. रोज मारामारी करणे उसंत काही असेना. तेवढ्यात वर्तमान झाले भयानक दारुण. ऐकता काटा सररुण अंगावरी यावा पै. कुतलघच्या उदाजवळ दौलताबादेशी तळ. लखुजी न जाधवांचा विशाळ पडला असे त्या समाई. सहकुटुंब सपरिवार पत्नी भाऊ मुले घरदार. सवे घेऊनी सेना संभार लखुजी तेथे उतरले. दुसऱ्या दिवशी लखुजी वारावनाच आचलोजी रघोजी यशवंतराव हे सवे घेऊन सर्व निजाम दर्शना पै गेले. तेव्हा निजामाच्या कर्णविवरात जहरी विष कोणी ओतत. निजाम मस्त हलवत कट शिजत भयंकर. राजे गडावरी गेले सुलताना कुरनी सात केले. कतपरीन सर्वही स्तब्ध राहिले कोणी कोणाशी बोलेना. लखुजी सपात सामोरी निजाम पायी खुनाची नेत्री. उठून गेलांतरी अपमान झाला. नोहे केवळ अपमान भवते उभे मुसलमान. सरसरान खड्ग उपसुना राजावरी धावले. लखुजी राजे बेसावध पुत्राचीच हरपली शुद्ध. ते न मुसलमान गिध तुटोनिया पडेले. लखुजी राजे बेसावध पुत्राची हरपली शुद्ध. हे तेन मुसलमान गिद तुटोनिया पडेले. वार करती सप
चौघावर तीन धपधप डाव धरोनिया सर्प कत्तल करीत सुटले. हेरांनी प्रतिकार केला थोडा दिला मारा परिमल्याच्या करोनी जोर चौघांशी पाडिले. तलवारीच्या दनान नाट करोनी तयांचे छेदिले कंठ. जिजाऊचे माहेर स्पष्ट संपुष्टात आणिले. ऐसा अकस्मात घाला निजामा दरबारी आला. कोणी विश्वासू नाही भला दगाबाज असल्याच्या सती. हे साध्यांत वर्तमान कळले कुटुंबियाला गुन्हा. त्यावरी तेही घाबरून लपत लपत पळाले. एकीकडे प्रीतावरा नाही झाला अग्निसंस्कार. तशीच बेवारस साचार पडली जाणती प्रेते. आसू जाधवांच्या सुना सर्व सती गेल्या जाना. करोनी सोये देह दहना पती मागे त्या गेल्या. ही तप्त वार्ता गोरी पोहोचली चली शिवनेरीवरी. जिजाऊंच्या कर्ण कुहरी जाऊन या दंशली. जिजाऊ झाल्याचा पण संतप्त दोही हाताच्या मुठी आवळत. इस्लामशाही जमीन दोस्त करावी वाटे कदाची. करावा एकची धनाट छेदावे मुळच्यांचे कंठ. तप्त तापवून कुंड त्यामध्ये घालावे. शोक संतापानावर थरथरा कापे ते सुंदरा. गर्वामध्ये जात पाझर या त्वेषाचा खोलवरी. भयानक गुलामीचे चिड घ्यावा वाटे यांचा चुड. जिजाऊची ती तडफोड गर्भामध्ये उतरे पये. ऐकोनी अघटित वार्ता शहाजी दचकले चित्ता. कोणाचा काय भरवसा देता चौकडे हेची पये. ऐसे विचारोनी चित्ती राजे मोठे साहस करीती. स्वतंत्र राज्याची निर्मिती करावी ऐसे योजिले. हा स्वातंत्र्याचा अंकुर हा स्वराज्याचा निर्धार. शुभ संकल्प सुविचार करोनी राजे उठिले. करोनी उठावे बंड सुलतानाचे फोडावे तोंड. ऐशी योजना करोनी प्रचंड राजे आले पुण्यासी. होते मराठवाडा मुलखात तेथून राजे पुण्याच येत. स्वतंत्र पुणे उद्घोषित स्वयंस्थापित सिंहासन. भोवतीचे प्रदेश जिंकून जोडीला स्वये पुण्या लागुना. ही वार्ता कानी जाऊन आदिलशहाच्या आदळली. पुण्याभोवतीच्या मुलुका आदिलशाहीचा भाग एक. तोंडी जावे कडू विक तैसे शहाची वाटले. एक हिंदू राजा स्वतंत्र कल्पनाच भयंकर. शाख वळलाख जैसा समुद्र तू सुनामीचा खवळला. स्वतंत्र करणी पुण्यनगरी शहाजी गेले शिवनेरी. मागे वर्तमाना घोरी काय झाले ते ऐका. मुरार जगदेव दुराचारी आदिलशहाचा सरदार भारी. चाल करून पुण्यावर आदिल आज्ञे पै आला. शहाजी वनराज नव्हता तेथे पुण्यावर आले कुत्ते. पुण्यातील फौजांवर ते तुटोनिया पडले.
पुण्यात होती थोडी फौज, टिकावं न लागे सहज. पराभव पावनी आज दिनवाणी पळाली. उरले पुण्यातील नागरिक तयावरी हकनाक. हल्ला झाला भयानक, पुणे लुटले समस्त. मारिले पुणे झोडिले, सुंदर नारीशी बलात्कारिले. कित्येक ते ठार केले, जाळून मारिले किती जना. पुण्यातील सर्व वाडा जळू लागला धडधडा. माणसाचा चिखल राळा रोडा सगळीकडे साचला. पुण्यातील सर्व वाडे जळून गेले वाडे कोडे. कोणी न पाये मागे पुढे, आचाट कृत्य करिता ती. करोनी पुण्याचे स्मशान, गाढवांचा नांगर फिरवून. मुरार जगदेव ब्राह्मण, अभद्र कृत्य करीतसे. लोखंडी पहार रोवून, फुटकी कवडी तुटकी वाहन. रोवणी आहे निशान, गेला निघून विजापुरी. जिजाऊ शहाजीच कळली वार्ता, महादुःख झाले चित्ता. स्वतंत्र राज्याची अवस्था काय होते समजली. पुण्यातले ते निशान, हिंदूशी सांगे ओरडून. बंड करू नका तुम्ही जण, गुलाम होऊन जगा रे. तुम्ही बंड केल्यावरी काय अवस्था होते न्यारी. पहा पहा पुण्या नगरी, कशी उद्ध्वस्त झाली. तिकडे नाशिकात गोदातीरी, खोळोजीची पत्नी सुंदरी. आली स्नानासाठी नारी, महाबत खान देखत असे. हा खेळती विठोजीचा, चुलत भाऊ शहाजीचा. हाही सरदार निजामाचा, याच्याची पत्नी स्नानाली. सुंदर रूप देखून लावण्य कामातुर महाबत खाना. सवेची तिजला उचलून नेत पळवून सुंदरी. तयाने तिकडे नेऊन दिंडोरीवकडे गेला घेऊन. बलात्कार तिला भोगून सोडून आधी दरे. परम अपमान पावले, शिनली कतले भागली. विश्रांती घ्यावया धावली, खोल खोल डोहाकडे. आयशा किती किती नारी, मेच भोगिती दुराचारी. काय सांगू पापे अघोरी, किती केली दुर्जनानी. समर्थ रामदास वर्णित, सांगू त्यांच्याच शब्दात. कायच्या स्त्रिया परमितो, बलात्कारे भोगीला. किती गुजरिनी ब्राह्मणी भ्रष्टविल्या. किती शामुखी झाल्या फाकविल्या. किती एक देशांतरी त्या विकिल्या. किती सुंदर हाल होऊन मेल्या. आयशे वर्तमान वर्तत, जिजाऊ क्रोधे होय संतप्त. कैसा न करावा यांचा अंत. जमीन दोस्त गेला मी, आसो जिजाई गरोदर. पुढील अध्याय कथा सुंदर, शिवबांचे स्वागत भुवर. कैसे झाले अवधारा, ग्रंथनाम शिवायन. छत्रपतीचा इतिहास पूर्ण, येथे केलाचे वर्णन. श्रुती अवधान मज द्यावे, स्वस्ती श्री शिवायन. शिवकथा ही महान,
ऐकोत शिवभक्त सज्जन, चौथा अध्याय गोळात्री. शिवार्पणमस्तु पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शिवशंभो हर 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 महादेव. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.